मित्रांनो, काल गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी घसरले आणि याला कारण होतं ऑगस्ट महिन्याची मंथली एक्सपायरी आणि नव्या क्लोजिंग ऍक्शन सिस्टीमची म्हणजे CAS ची अस्थिरता. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. आणि अशा सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. मित्रांनो, पहिली न्यूज आहे NSE वरील ऑप्शन ट्रेडिंग बद्दल. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरील इंडेक्स ऑप्शन प्रीमियम टर्नओव्हर हा मंगळवारी घसरून जवळपास 67,000 कोटी रुपयांवर आला आहे, जो की डिसेंबर 2025 नंतरची सर्वात नीचांकी पातळी आहे. सेबीच्या वार्षिक अहवालानुसार संपूर्ण आर्थिक वर्ष 2026 मध्ये NSE आणि BSE वरील इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तब्बल 52% घसरण नोंदवली गेली आहे. ही घट अशा वेळी आली आहे जेव्हा NSE स्वतःच्या IPO ची तयारी करत आहे आणि आता हा योगायोग बाजारामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. मित्रांनो, रिटेल ऑप्शन ट्रेडरची संख्या दिवसेंदिवस कमी होते हे स्पष्ट आहे आणि याचा अर्थ आहे की FNO मध्ये सतत पैसे गमावणाऱ्यांना सेबीच्या कडक नियमांनी आणि वाढलेल्या मार्जिनने परावृत्त केलं आहे. त्यामुळे जुगार खेळण्याऐवजी SIP आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्यातच शहाणपणा आहे. तर मित्रांनो, कालच्या मार्केट बद्दल बोलायचं गेलं तर काल सेन्सेक्स हा 539.35 अंकांनी म्हणजे 0.70% घसरून 76,933 वर बंद झाला. तर निफ्टी 116.90 अंकांनी म्हणजेच 0.48% घसरून 24,090 वर स्थिरवली आहे. आणि मित्रांनो, हा सलग दुसरा घसरणीचा दिवस होता. आणि जसं की तुम्हाला सांगितलं, याचं कारण मंथली FNO एक्सपायरी सोबतच अमेरिकेतील महागाईची चिंता आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. तर हिंडाल्को, HDFC बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा हे निफ्टीतले सर्वात मोठे नुकसानकारक शेअर ठरले. सेबीने ऑगस्ट 3 पासून लागू केलेली क्लोजिंग ऍक्शन सेशन म्हणजे CAS प्रणाली एक्सपायरीच्या दिवसांमध्ये सतत अस्थिरता आणत असल्याचं चित्र समोर येत आहे. मित्रांनो, नवीन क्लोजिंग सिस्टीम अजूनही स्टेबल झालेली नाहीये आणि हे स्पष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायरीच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये मोठ्या पोझिशन घेणं हे तुम्ही टाळा, कारण किंमत कुठल्याही दिशेला अचानक उसळू शकते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, अमेरिका आणि इराण वॉर बद्दल. तर गुरुवारी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीने स्पष्ट केलं की सध्या इराण सोबत कुठलीही थेट चर्चा सुरू नाही आणि अमेरिकेकडे सर्व पर्याय अजूनही खुले आहेत. पाकिस्तान आणि कतार हे मध्यस्थ देश शटल डिप्लोमसीद्वारे दोन्ही बाजूंमध्ये संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, पण अद्याप कुणालाही ठोस तोडगा समोर आलेला नाही आणि या अनिश्चिततेचा परिणाम आजच्या बाजारातील घसरणीतही दिसून येत आहे. नेक्स्ट बिग न्यूज आहे मित्रांनो, साखर बद्दल. तर ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी, इन्स्टामार्ट आणि Amazon सारख्या क्विक कॉमर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनी साखरेच्या खरेदीवर प्रत्येक ऑर्डर मागे 2 ते 5 किलोची मर्यादा घातली आहे. कारण फेस्टिव्ह सीझन मध्ये पॅनिक सिच्युएशन येऊन लोक साठेबाजी करत आहे. सरकारने साखर निर्यातीवर 30 सप्टेंबर पर्यंत बंदी घातली असून 31 ऑक्टोबर पर्यंत ड्युटी फ्री आयातीचा कोटाही जाहीर केला आहे. साखरेच्या किमतीबाबत सरकारी आकडेवारी आणि बाजारातील प्रत्यक्ष किमतीमध्ये तफावत दिसून येत आहे. मित्रांनो, साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर या निर्बंधामुळे अल्पकालीन दबावाखाली येऊ शकतात, पण सणासुदीनंतर मागणी स्थिरावल्यास हे सेक्टर पुन्हा तेजी धरू शकतील. त्यामुळे सध्या घाई न करता किंमत सुधारण्याची वाट पाहणं हे योग्य ठरेल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, Dream11 बद्दल. तर भारत सरकारच्या ऑनलाईन गेमिंग बिल 2025 ने रिअल मनी फॅन्टेसी स्पोर्ट्सवर बंदी घातल्यानंतर Dream11 ने आपला संपूर्ण व्यवसाय मॉडेल बदलून टाकला आहे. कंपनीने आता फ्री टू प्ले सेकंड स्क्रीन स्पोर्ट्स एंगेजमेंट प्लॅटफॉर्म म्हणून स्वतःला उभं केलं असून 11 देशांमध्ये विस्तार केला आहे आणि जगभरात 25 कोटीहून अधिक युजर्स जोडले गेले आहेत. भारतातील एका मोठ्या युनिकॉर्नने नियामक धक्क्यानंतर इतक्या वेगाने संपूर्ण बिझनेस मॉडेल बदलणं हे स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये एक महत्त्वाचं उदाहरण आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, विवेक ओबराय यांच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल. तर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबराय याच्या फॅमिली ऑफिसने क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट ब्रँड बिर्याणी बीच मध्ये $1 मिलियन ची गुंतवणूक केली आहे. सध्या उत्तर प्रदेशात फक्त 3 आउटलेट्स असलेली ही कंपनी आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील टियर 2 शहरांमध्ये विस्तार करून एकूण
10 आउटलेट्स पर्यंत पोहोचण्याचं लक्ष ठेवत आहे. मित्रांनो, सेलिब्रिटी फॅमिली ऑफिसेस आता पारंपरिक स्टार्टअप गुंतवणुकी व्यतिरिक्त फूड आणि रिटेल सारख्या क्षेत्रातही सक्रियपणे पैसे लावत असल्याचं हे उदाहरण आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सेबीच्या AI यूज बद्दल. तर मित्रांनो, सेबीचे होल टाइम मेंबर कमलेश चंद्र यांनी एका FICCI परिषदेत जाहीर केलं की सेबी कॉर्पोरेट कंपन्यांच्या क्वार्टरली रिझल्ट मध्ये आर्थिक गडबड आणि चुकीची माहिती शोधण्यासाठी स्वतःचं एक AI मॉडेल डेव्हलप करत आहे. सध्या नियामक संस्था मॅन्युअली आणि तक्रारींवर आधारित तपासणी करते, पण AI च्या मदतीने मोठ्या प्रमाणावर डेटा स्कॅन करून संशयास्पद पॅटर्न आधीच पकडता येतील असा सेबीचा उद्देश आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ऍपल बद्दल. तर भारत सरकारने ऍपलला स्पष्ट सांगितलं आहे की आयपॅड आणि मॅकबुकच्या असेंब्लीचा विस्तार करण्याआधी कंपनीने भारतातील स्थानिक कंपोनेंट आणि सप्लायर मॅन्युफॅक्चरिंग अधिक सखोल करायचे आहे. सध्या ऍपल भारतातील उत्पादनात कंपोनेंट लोकलायझेशनचं प्रमाण 15%हूनही कमी आहे. म्हणजेच बहुतांश सुट्टे भाग अजूनही आयात करावे लागतात. सरकारचा हा दबाव मेक इन इंडिया धोरणाला अधिक बळकट करण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे BPCL आता किराणा डिलिव्हरी व्यवसायात एंट्री करत आहे. हो मित्रांनो, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात LPG सिलेंडर सोबत किराणा, FMCG उत्पादनं आणि घरगुती वस्तू पोहोचवण्याचा पायलट प्रकल्प सुरू केला आहे. ज्यासाठी निवडक LPG डीलरशिप्सना फुलफिलमेंट पॉइंट्स किंवा डार्क स्टोअर्स मध्ये रूपांतरित केलं जात आहे. पेट्रोल पंपावरील BPCLच्या इन अँड आउट कन्व्हिनियन्स स्टोअरचाही यासाठी वापर केला जाणार आहे. यासोबतच कंपनी हेलो BPCL ॲपचं जोडलेलं स्वतंत्र पेमेंट गेटवे विकसित करत असून यातून इंधन स्टेशनरीवरील डिजिटल व्यवहारांचा डेटा मिळून नॉन फ्युएल महसूल वाढवण्याचा कंपनीचा हेतू आहे. मित्रांनो, एक सरकारी तेल कंपनी थेट झेप्टो आणि ब्लिंकिटशी स्पर्धा करायला उतरणं हे दाखवतं की क्विक कॉमर्स सेक्टरची व्याप्ती किती मोठी झाली आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो टाटा पॉवर बद्दल. तर सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्टाने 26 ऑगस्ट रोजी टाटा पॉवरने क्लेरोस या गुंतवणूकदार कंपनी विरोधात दाखल केलेली सर्व आव्हानं फेटाळून लावली आहे. रशियातील कोळसा मालमत्तेसाठी बोली लावण्याबाबतच्या कराराचं उल्लंघन झाल्याप्रकरणी लवादाने टाटा पॉवरला $490.32 मिलियन दंड ठोठावला आहे. नोव्हेंबर 2020 पासून दरवर्षी 5.3% दराने व्याज जमा होत असल्याने दररोज सुमारे $71,600 याप्रमाणे व्याज वाढत आहे आणि सध्या टाटा पॉवरला तातडीने द्यावी लागणारी एकूण रक्कम $640 मिलियन अधिक झाली आहे. तसेच कंपनीने सिंगापूर कोर्ट ऑफ अपील मध्ये 28 दिवसांच्या आत अपील करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मित्रांनो, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांवरील आंतरराष्ट्रीय लवाद प्रकरणं वर्षानुवर्षे चालतात आणि व्याजामुळे मूळ रकमेपेक्षा कितीतरी पट जास्त भरावी लागते. त्यामुळे टाटा पॉवरच्या शेअरवर या बातमीचा शॉर्ट टर्म साठी नक्कीच प्रेशर राहू शकतं. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो जिओ हॉटस्टार बद्दल. तर वॉल्ट डिझनीच्या रिलायन्स सोबतच्या भारतीय जॉईंट व्हेंचर म्हणजे जिओ स्टार मधील तोटा जून 2026च्या क्वार्टरमध्ये कमी होऊन $44 मिलियन वर आला आहे, जो मागील वर्षी याच काळात $50 मिलियन इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये डिझनीचा एकूण तोटा $136 मिलियन वर आला आहे, जो मागील वर्षी $186 मिलियन होता. जिओ स्टारचा रेव्हेन्यू आर्थिक वर्ष 2026 मध्ये 46.5% वाढून $30,819 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी $21,044 कोटी होता. अर्थातच मित्रांनो, डिझनी रिलायन्सचं मीडिया कॉम्बिनेशन हळूहळू नफ्याच्या दिशेने वाटचाल करते आणि हे स्पष्ट संकेत दिसत आहे. त्यामुळे मनोरंजन आणि स्पोर्ट्स स्ट्रीमिंग सेक्टरमध्ये या जॉईंट व्हेंचरची कामगिरी पुढच्या काही क्वार्टरमध्ये इन्व्हेस्टरांसाठी एक महत्त्वाचा निकष ठरणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या एक्सपोर्ट बद्दल. तर कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल यांच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 21 ऑगस्ट पर्यंत भारताची वस्तू निर्यात ही 15% वाढून $200 बिलियन टप्पा पार करून गेली आहे. पेट्रोल उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनिअरिंग वस्तूंच्या निर्यातीने या वाढीला बळ दिलं आहे. मोबाईल फोन निर्यातीतील वाढीमुळे इलेक्ट्रॉनिक सेक्टरला विशेष फायदा झाला आहे. सरकारला या आकडेवारीच्या आधारे संपूर्ण फायनान्शियल इयर मध्ये $500 बिलियन टप्पा गाठण्याची आशा आहे.
तर वस्तू आणि सेवा मिळून एकूण निर्यात $1 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं सरकारचं महत्वाकांक्षी लक्ष्य आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो भारताच्या लिथियम बॅटरीज बद्दल. तर भारतात स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या लिथियम आयन सेल्सची किंमत आयात केलेल्या सेल्सपेक्षा 25 ते 40% जास्त असल्याचं समोर आलं आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे लिमिटेड मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी, तसेच जास्त फायनान्सिंग खर्च आणि अविकसित सप्लायर इकोसिस्टीम. भारताची सध्याची सेल मॅन्युफॅक्चरिंग क्षमता फक्त 2 गिगावॅट अवर इतकी आहे, तर चीनची एकत्रित क्षमता तब्बल 2695 गिगावॅट अवर आहे. आणि कॅथोड, ॲनोड, सेपरेटर व इलेक्ट्रोलाइट या प्रत्येक घटकाचा चीनचा वाटा 85 ते 98% पर्यंत आहे. तसंच मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे सेमीकंडक्टर सेक्टर बद्दल. तर एप्रिल ते जुलै 2026 या काळात भारताने चीनकडून $3.6 बिलियन इलेक्ट्रिक इंटिग्रेटेड सर्किट्स आयात केली आहे, जी मागील वर्षी याच काळात $2.22 बिलियन होती. प्रिंटेड सर्किट बोर्डसह इतर इलेक्ट्रिकल कंपोनेंटची आयात एप्रिल ते जून 2026 दरम्यान तब्बल 78% वाढून $4.1 बिलियन वर पोहोचले आहे. डिस्प्ले मॉड्यूल, बॅटरी आणि सेन्सर सारखे घटक भारतीय स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स असेंब्लीसाठी मोठ्या प्रमाणावर चीनमधून इम्पोर्ट केले जातात. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ICICI प्रुडेन्शियल AMC बद्दल. तर प्रोमोटर कंपनी प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंगने काल 27 ऑगस्ट रोजी ओपन मार्केट व्यवहारातून ICICI प्रुडेन्शियल AMC मधील 2% पर्यंतचा हिस्सा विकण्यास सुरुवात केली, ज्यामुळे जवळपास 98.85 लाख शेअरचा समावेश आहे. जून 2026 पर्यंत प्रुडेन्शियलकडे 34.59% हिस्सा होता, तर एकूण प्रोमोटर ग्रुपचा हिस्सा 87.60% होता आणि आता या विक्रीनंतर तो 85.60% येईल. मात्र गव्हर्नन्स अधिकारात कुठलाही बदल होणार नाही. मित्रांनो ॲज पर इंडियन मार्केट रूल्स प्रोमोटरकडे जास्तीत जास्त 75% कंपनीचे शेअर्स पाहिजे आणि ही सेलिंग याचाच पार्ट आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो वरुण बिव्हरेज बद्दल. मित्रांनो कालच्या न्यूज मध्ये आपण कव्हर केलं होतं की वरुण बिव्हरेजने किवा स्पिरिट अँड कंपनी नावाची नवी उपकंपनी स्थापना करून अल्कोहोलिक बेव्हरेज व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. आता या घोषणेनंतर पहिल्या सत्रात कंपनीचा शेअर 3.8% घसरून $421.20 आला. उत्पादनाची माहिती, लॉन्च टायमिंग आणि अपेक्षित परताव्याबाबत स्पष्टता नसल्यामुळे इन्व्हेस्टरनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मात्र CLSAच्या विश्लेषकांनी लॉंग टर्म साठी वरुण बिव्हरेजला सपोर्ट केला आहे, कारण भारतामध्ये अल्कोहोल बिझनेस हा $50.8 बिलियन आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो हिंडाल्को बद्दल. तर हिंडाल्को इंडस्ट्रीजने बेळगावी कर्नाटकामध्ये 30,000 टन वार्षिक क्षमतेचा ग्रीनफील्ड सुपर फाईन PPT ATH उत्पादक प्रकल्प सुरू केला आहे, जो भारतात प्रथमच या हाय व्हॅल्यू स्पेशालिटी ॲल्युमिना उत्पादनाची स्थानिक निर्मिती करेल. आणि मित्रांनो हा प्लांट जगातील एकमेव असा स्पेशालिटी ॲल्युमिना प्लांट आहे जो पूर्णपणे रिन्युएबल एनर्जीवर चालतो. आणि तसेच सध्या भारतीय वायर व केबल उद्योगाची जवळपास संपूर्ण देशांतर्गत मागणी हा प्लांट पूर्ण करू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो GSM टेक्नॉलॉजीज बद्दल. तर NSE वर GATECH या नावाने ट्रेड होणाऱ्या GSM टेक्नॉलॉजीजचा शेअर 27 ऑगस्ट रोजी $1.03 पोहोचत महिन्याभरात 110.20% वाढला आहे आणि नव्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. कंपनीने विनफ्लुएन्शियल प्रायव्हेट लिमिटेड सोबत AI बेस्ड इन्शुरन्स टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी करार केला असून या मॅन्डेटचं मूल्य सुमारे 25 कोटी रुपये अधिक GST आहे. मित्रांनो एका पेनी स्टॉक मध्ये महिन्याभरात 110% वाढ ही अत्यंत आकर्षक गोष्ट वाटते, पण अशा शेअर्स मध्ये लिक्विडिटी कमी असते आणि किंमत तितक्याच वेगाने खाली सुद्धा येऊ शकते. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.